वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण आणि या प्रकरणी आता आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। एक बडा बांधकाम व्यावसायिक या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकताना दिसतोय। या बांधकाम व्यावसायिकानंच राजेंद्र हगवणेला वैष्णवीच्या वडिलांकडे पैसे मागण्याकरता उद्युक्त केले असल्याची आता माहिती समोर येते। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हा बांधकाम व्यावसायिक गायब झाला असल्याची देखील माहिती मिळते। बांधकाम व्यावसायिक आणि वैष्णवीचा पती आणि वडिलांचा देखील या ठिकाणी प्लॉटिंग व्यवसायात तो भागीदार होता अशी देखील आता माहिती समोर येते। खात्यावरून या बांधकाम व्यावसायिकाच्या खात्यावरून लाखो रुपयांचा व्यवहार झाल्याचं देखील कळतंय। या बांधकाम व्यावसायिकाला पोलिसांचाच पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याची देखील माहिती आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? खरं तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवनवीन खुलासे धक्कादायक समोर येताना दिसत आहेत। आपण पाहिलं की वैष्णवी हगवणे यांचे पती आणि वडील यांच्या प्लॉटिंग जे आहे त्याच्यामध्ये एक भागीदार जो आहे तो एक बडा बांधकाम व्यावसायिक आहे आणि या बांधकाम व्यावसायिकानेच हगवणे कुटुंबांना जी रक्कम आहे 2 कोटी रुपयाची ती वैष्णवीच्या माहेरी मागवल्याचं जी आहे ती माहिती समोर येत आहे। आपण पाहिलं की वैष्णवीच्या बँक खात्यावरून या बांधकाम व्यावसायिकाच्या बँकेच्या खात्यावरती काही लाखोंची रक्कम जी आहे ती जमा झाल्याचं सुद्धा समोर येत आहे। परंतु हा बांधकाम व्यावसायिक सध्या गायब आहे। पोलीस याला चौकशीला न बोलवता याला पाठीशी घालतात का असा आता नागरिक प्रश्न विचारत आहेत। खरं तर या बांधकाम व्यावसायिकाला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केल्यानंतर अनेक महत्वाचे आणि धक्कादायक जे खुलासे समोर येण्याची शक्यता आहे। कारण वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आणखीन जे आरोपी आहेत आता आपण पाहिलं तर आहेत अशी माहिती नागरिकांकडून समोर येत आहे। त्या सगळ्यामध्ये सखोल चौकशी करून हा जो बांधकाम व्यावसायिक आहे त्याला तात्काळ ताब्यात घेणं गरजेचं आहे असं नागरिक या ठिकाणी सांगताना दिसत आहेत। अगदी चंद्रशेखर, असं देखील कळतंय या बांधकाम व्यावसायिकाच्या खात्यातून काही पैशांचा व्यवहार झाल्याचं देखील कनेक्शन आता समोर येत आहे। या सगळ्या प्रकरणी काही अपडेट पोहोचतायत का? काही बँक बॅलन्स कुठं कुठं या सगळ्या संदर्भात खाती होती, कसं या सगळ्या पैशाचा व्यवहार होत होता, ट्रान्झॅक्शन होत होतं, कोणी कोणाला केलेलं होतं, या सगळ्या संदर्भात काही अपडेट? नक्कीच। खरं तर या बांधकाम व्यावसायिकाचे जे 2 बँकेचे राष्ट्रीय बँकेचे खाती आहेत या 2 खात्यामध्ये जे आहेत वैष्णवीच्या खात्यावरून लाखो रुपयाची रक्कम जी आहे ती ट्रान्सफर केल्याची माहिती समोर येत आहे। खरं तर ही रक्कम का त्या वैष्णवीच्या खात्यावरून तिकडं ट्रान्सफर करण्यात आली याचा सुद्धा तपास पोलिसांना करणं आवश्यक आहे। आणि या सगळ्यामध्ये जे सगळ्यात महत्वाची बाब जी आहे ती 2 कोटी रुपयाची आणि हे 2 कोटी रुपये याच बांधकाम व्यावसायिकाने वैष्णवीच्या माहेरी म्हणजे अर्थात वैष्णवीच्या वडिलांना मागायला लावल्याची माहिती समोर येत आहे। एकंदरीत जोपर्यंत हा बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या ताब्यात येऊन त्याची चौकशी होत नाही तोपर्यंत अनेक महत्वाच्या ज्या वैष्णवी मृत्यू प्रकरणातील धक्कादायक खुलासे समोर येणार नाही। अगदी चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।